बघा मित्रांनो, 37वा प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे की बलबीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी खरेदी केलं, ज्याची किंमत 62,500 रुपये होती. त्यानंतर त्या यंत्राची किंमत दरवर्षी काय केली 8% कमी होत गेली आणि त्या यंत्राची किंमत आजची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची. म्हणजे यंत्राची जर आजची किंमत जर पाहिली तर ती आहे 62,500 रुपये. त्यानंतर त्या यंत्राला किती 2 वर्षापूर्वी वेळ किती झाला म्हणजे काळ किती ओलांडून गेला तर 2 वर्ष आणि किती टक्क्याने घसरण होते तर दरवर्षी 8% प्रमाणे घसरण होते. तर आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. हे चक्रवाढ व्याज बरोबर काय असते की प्रिन्सिपल कंसामध्ये 1 अधिक आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट छेद 100 चा घात NY म्हणजे एकूण वर्ष. तर इथे घसारा दर जो आहे किंवा जी घसरण आहे ती किती वाढली 8%ने आणि घसरण होत आहे म्हणजे वाढत नाही म्हणून याला आपल्याला वजा घ्यावा लागेल किंवा घसरण होत असताना आपण याला अधिकला न घेता याला काय घेता येईल आपल्याला वजा घेता येईल. कारण आपण चक्रवाढ व्याज हे वाढणार असते तर घसारा हा काय असतो कमी होणारा असतो. तर आपण इथे वजा 8 घेऊ आणि हे आपलं सूत्र जशाच्या तसं ठेवू. म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे सुरुवातीची जर रक्कम पाहिली तर ती किती आहे 62,500 रुपये. तर ही झाली 62,500 रुपये. कंसामध्ये 1 अधिक आरची किंमत किती आहे तर -8 छेदामध्ये किती आहे तर 100 आणि याचा घात n म्हणजे nची किंमत किती आहे आपल्याकडे तरी 2 आहे. मग आपण याला समोर सोडूयात. तर 62,500 त्यानंतर 100. आता याला जर सोडवलं कंसाला तर 100 गुणिले 1 म्हणजे 100 × 100 आणि वजा 8 म्हणजे 100 वजा 8 अधिक वजा होतील आणि इथे येईल 100 चा घात 2 बरोबर. आता याला जर आपण सोडवलं समोर तर काय येईल बघूया. 100 वजा 8 म्हणजे इथे 62,500 जशाच्या तसे 62,500 1 मिनिट आपण इथे खाली लिहू 62,500 गुणिले कंसामध्ये काय येईल 100 वजा 8 म्हणजे किती राहिले तर इथं 92/100 कंसाचा वर्ग. आता हा वर्ग जर आपल्याला काढायचा म्हणजे वर्ग म्हणजेच करते या संख्येचा त्या संख्येशी असणारा गुणाकार. मग वर्ग नाही लिहिता आपण काय लिहिणार इथं लिहिणार आपण गुणिले 92/100 म्हणजे एकाचा एक गुणाकार घ्यायला म्हणजेच काय व्हायला त्याचा वर्ग व्हायला. आता इथे आपल्याला जे काही काटछाट करता येईल ती काटछाट करूयात. हा 0 आणि हा 0 कटला बरोबर. आता 25/100 आणि 25चा वर्ग म्हणजे 625 म्हणून 25 इथे पण भाग कितीचा बसेल 25चा बसेल. त्यानंतर बघा आपल्याकडे आता ही 4 आहेत तर या 4नं आपल्याला या 92ला काय करता येते तर भाग तोडता येते. तर 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 25 गुणिले 92 गुणिले 23. आता कोणताही गुणाकार आपण करू तर सुरुवातीचा हा गुणाकार आपण इथे करूयात. तर 92 गुणिले 23 काय ते बघू. तर 3 दुनी 6 आणि 9 त्रिक 27 किंवा 3 9 27 0 2 दुनी 4 आणि 9 दुनी 18. तर 6 7 आणि 4 होतात 11 आणि हाताला 1 8 आणि 2 10 आणि 11 1 हाताला 1 म्हणजे 2 म्हणजे 2116. तर 25 गुणिले 2116. आता 2116ला पुन्हा आपण काय करूया 25ने गुणूयात. तर 2116 गुणिले 25. तर 5 × 30 0 हाताले 3 5 1 5 5 आणि 3 8 5 1 5 5 2 10 हा 0 घेतला दशक स्थानचा असल्यामुळे 2 सकम 12 12 2 हाताला 1 2 1 2 आणि 1 3 पुन्हा 2 1
बे, त्यानंतर बे दोन्ही 4. आता याची जर बेरीज केली तर हे 0 अधिक 0 0, 8 आणि 2 10 शील 0, हातचाला 1, 5 1 6, 6 आणि 3 9, इथं 2 आणि 0 म्हणजे 2, 4 आणि 1 5, 52,900. तर आपल्या इकडे उत्तर येणार आहे याचा गुणाकार तर 52,900 रुपये. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आपला जो पर्याय आहे दिलेल्या संख्येपैकी, दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय असेल तर 52,900 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय असेल तर योग्य उत्तर असेल. बघा इथे 38वा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तर वर्तुळातील एका अंतर्लिखित कोनाचे माप 65 अंश आहे, तर त्यांनी केलेल्या अंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती. आता सर्वात प्रथम आपण समजून घेऊयात की वर्तुळातील अंतर्लिखित कोन म्हणजे काय. तर बघा, अंतर्लिखित कोन म्हणजेच जर आपण असं प्रकारचं एक वर्तुळ काढलं आणि वर्तुळ काढल्यानंतर एक कोन काय करतोय तर वर्तुळाच्या परिघावर त्याचा काय असेल कोन असेल. मग आता हा जर आपण ABC घेतला आणि हा घेतला AXC, बघा कोन कोणता घेतला आपण ABC, याला म्हणतो आपण अंतर्लिखित कोन. आणि याने अंतरखंडित केलेला जो कोन कंस आहे तर तो आहे कंस AXC. मग आता यामधला जर सहसंबंध जर तुम्हाला ठरवायचा असेल तर हा लिखित जो कोन असतो तर अंतर्लिखित कोन हा अंतरखंडित जो कंस केला, तर या कोनाने कोणता अंतरखंडित कंस केला तर AXB हा कोन काय केला आहे अंतरखंडित केला आहे. तर हा जो कोन आहे हा अंतरखंडित केलेल्या कंसाच्या काय असतो निम्मे म्हणजे 1/2 पट असतो. हा याचा सहसंबंध आहे. तर आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की वर्तुळाचा आणि अजून एक महत्त्वाची बाब याच्यात अशी की वर्तुळामधला जो केंद्रक असतो, केंद्रीय कोनानं जर काय केला खंडित केला एखादा कंस, तर त्या अंतरखंडित कंसाचं म्हणजे आता थोडक्यात बघा, इथं वर्तुळ घेतलं मी, हे झालं केंद्रक झालं आणि या केंद्रकावर असणाऱ्या कोनाला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. आणि या केंद्रीय कोनाने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे इथं जर आपण PQR हा केंद्रीय कोन लिहिला आणि याने कोणता केला तर PTR हा काय केला कंस काय केला अंतरखंडित केला. म्हणजे केंद्रीय कोन PQR, केंद्रीय कोन कोणता इथं PQR आणि याने कोणता खंडित केलेला आहे तर कंस PTR हा काय केलेला आहे अंतरखंडित केलेला आहे. बघा, तर हे दोन्ही कसे असतात तर एकरूप असतात, सारखेच असतात. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप इथं जर 100 अंश असेल तर कंस PTRचं पण माप किती असेल 100 अंशच असेल, बरोबर. तर आपल्याला प्रश्न आता असा विचारला की वर्तुळातील एका अंतरलिखित कोनाचे माप म्हणजे इथलचं जे माप आहे हे किती आहे 65 अंश आहे. किती आहे 65 अंश आहे. तर त्याने केलेल्या अंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप. आता मग या कोनानं कोणता खंडित केला तर AXB केला. त्याच्यानंतर इथे पुन्हा एक काय होईल केंद्रीय कोन जर काढला आपण, बरोबर, याच्यामध्ये काय काढला एक केंद्रीय कोन जर काढला तर या केंद्रीय कोनाचं माप इथलचं आणि हे सारखं असेल, बरोबर. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं त्यांनी प्रश्न थोडक्यात असा विचारला आहे की एखादा वर्तुळामध्ये केंद्रीय कोन आणि अंतरलिखित कोन हे जर काय करत असतील एकाच कंसाला काय करत असतील अंतरखंडित करत असतील तर याचं माप जर x असेल तर याचं माप किती येते 2x येते. किंवा याचं माप जर x आलं तर याचं काय येईल x/2. म्हणजे हा केंद्रीय कोन या अंतरलिखित
कोनाच्या दुप्पट असतो. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल, जर 65 अंश असेल, कोणता हा ABC काय असेल 65 अंश असेल, तर इथं आपण या कंस AXCच्या जागी याला जर आपण केंद्रकाला जर नाव O दिलं तर AOC लिहिता येईल आपल्याला. कंस न लिहिता कोणता लिहितं केंद्रीय कोन AOC लिहिल. मग आपल्याला याच्यावरून असं कळेल की जर ABC किती आहे आपल्याकडे 65 अंश असेल, किती आहे 65 अंश बरोबर 1/2 गुणिले केंद्रीय कोन AOC. मग आता एवढं लिहिल्यानंतर तर AOCचं माप जर पाहिलं आपण, AOCचं म्हणजे केंद्रीय कोनाचं माप काढायचं, तर हे दोन इकडं कशात येतं भागाकार, इकडे गेल्यावर गुणाकाराचं, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल AOC बरोबर 65. फक्त काय केलं अल्टरनेट केले मी आणि गुणिले 2, म्हणजे 5 दुनी 10 0, हाताला 1 6 दुनी 12 आणि 1 13, 130 अंश. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल AOC किंवा केंद्रीय कोनाचे माप हे किती असेल 130 अंश असेल असं आपल्याला इथं म्हणता येईल. आणि आपल्याला इथे पर्याय दिसतो 130 अंशाचा, तो म्हणजे तिसरा पर्याय हे काय असेल इथे योग्य पर्याय असेल. आता बघा इथे क्वेश्चन 39 जो विचारला की एक जो दुकानदार आहे तो काय करतोय कॅमेरा विकतोय. त्या कॅमेऱ्यावर जी छापील किंमत आहे त्यावर तो किती टक्के सूट देतोय तर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयांना विकला, तर त्या कॅमेराची छापील किंमत किती बरोबर. त्याने 4600 रुपयाला विकला म्हणजे त्याला विक्री किंमत किती झाली त्याची 4600 रुपये. बघा कॅमेऱ्याची जी मूळ किंमत आहे म्हणजे छापील किंमत आहे, तर छापील किंमत आपण जर X मानली, काय मानली X मानली, तर त्याच्यावर सूट दिली म्हणजेच काय केले 100, जर कॅमेरा 100 रुपयाचा असेल तर त्यानं 8% सूट दिली म्हणजे 8 रुपये कमी दिली. तर तसं टक्केवारीत जर पाहिलं तर 100% आहे, तर 100%मधून 8% आपले वजावट केली तर किती येते, म्हणजे 100%मधून आपण काय केले 8% काय केली वजावट केली बरोबर. तर याची विक्री किंमत भेटायला 8% सूट दिली ना, तर विक्री किंमत किती आहे तर 4600 रुपये त्याची विक्री किंमत आहे. मग आपण याला जर सोडवलं, आपण कॅमेऱ्याची छापील किंमत आहे, जी छापील किंमत आहे ती काय मानलेली आहे इथं X मानलेली आहे बरोबर. तर X आता 100मधून 8 गेले तर किती येतात हे 92/100 बरोबर 4600 बरोबर. आता बघा इथे सरळ भाग जातो, तर 46 गुणिले 2 जर केलं तर 46 1 46, 46 दोन्ही 92 बरोबर. तर इथं काय ते X गुणिले 2/100 बरोबर. इथं 46 1 46 म्हणजे इथं 100 असतील, म्हणजे X बरोबर हे 100 आहे तर हे इकडं गुणाकारात जातील 100 गुणिले 100, किंवा असं नसेल करायचं तर आपण याला सोडू शकतो बेक बे बेपंच 10 बे 0 म्हणजे X बरोबर 100 गुणिले 50, कारण 50 इथं कशात येतं भागाकारात किंवा छेदात, इकडे गेल्यावर कशात जात अंशात किंवा गुणाकारात. तर X बरोबर 5000 रुपये आलं लक्षात. तर जी कॅमेऱ्याची जी छापील किंमत होती तर ती किती होती 5000 रुपये. आणि 5000 रुपयावर जर तुम्ही किती दिली 8% सूट दिली, 8% काय दिली सूट दिली, तर ती किंमत किती येते 4600 रुपये एवढी येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. 40 नंबरचा प्रश्न आहे आपल्याकडे की एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या किती आहे आपल्याकडे 21 मीटर आहे. 21 मीटर आहे आणि 21 मीटर असल्यानंतर समोर आपल्याला सांगितलं त्यांनी की त्या बागेभोवती 3 पदरी, किती पदरी तर 3 पदरी काय करायचं आहे आपल्याला कुंपण घालण्यासाठी, आणि प्रति मीटर बरोबर प्रति मीटर जे तारेचा जो खर्च आहे तो किती आहे
₹60 किंवा यालाच आपण काय म्हणते ₹60 प्रति मीटर. ₹60 प्रति मीटर. या खर्चाने किती रुपये होतील? तर आपल्याला बघा, असं वर्तुळाकार काय तुमची बाग आहे आणि 21 मीटर काय त्याची त्रिज्या आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला या कडेकडेनं काय करायची तर तार कुंपण करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला या वर्तुळाचा परीघ काढावा लागेल. तर वर्तुळाचा परीघ किंवा बागेचा परीघ, तर याच्यासाठी आपल्याकडे जो सूत्र आहे ते काय 2πr, बरोबर. तर 2πr जर टाकला आपण तर आपल्याला वर्तुळाचं जो परीघ आहे तो किती तो पाहू आपण अगोदर. 2 गुणिले आता पायची किंमत असते 22/7 आणि r आपल्याकडे किती दिलेली आहे 21. तर 7 त्रिक 21, बरोबर. तर 2 गुणिले 22 म्हणजे 22 दोन्ही 44 गुणिले हे 3, तर 4 त्रिक 12 शील 2, 4 त्रिक 12 आणि 13, 132 मीटर. म्हणजे वर्तुळाची ही जी बागेची जी कडा आहे किंवा वर्तुळाची जी कडा आहे हे किती आहे 132 मीटर आहे. असे किती पदरी पाहिजेत आपल्याला? 3 पदरी. म्हणजे 132 गुणिले 3 आणि किती रुपये आहे तर ₹60 प्रति मीटर. म्हणजे आलेल्या किमतीला आपण पुन्हा ₹60 म्हणजे एकूण जर खर्च काढायचा कशाचा तर त्या तारेचा, तर ही झालं 132 काय आहे तर एकूण परीघ आहे. एकूण पदरं किती आहेत तर 3 पदर आहेत आणि प्रति मीटर खर्च किती आहे तारेचा तर ₹60. मग या तिघाचा आपण गुणाकार करूयात. तर 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 1 3 गुणिले 60. आता पुन्हा करता येईल आपल्याला 6 6 36 शील 6, हातचे आले 6 6 36 आणि हातचे आले 3, 6 9 54, 54 आणि 3 54 आणि 3 57, हातचे आले 5, 6 त्रिक 18, 18 आणि 5 म्हणजे किती वेळ यायले ते 23, 18 आणि 5 23 आणि हा 0 म्हणजे 23,760 रुपये. 23,760 रुपये एवढा काय लागेल खर्च लागेल. आता 23,760 रुपये हे आपल्याला कुठे दिसतात तर 23,760 रुपये आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये दिसते. म्हणजे 23,760 रुपये हे काय असेल आपलं उत्तर असेल. आता बघा 41वा प्रश्न आपल्याला विचारला आहे. एका कोनाच्या कोटिकोनाच्या मापाची त्याच्या पूरक कोनाच्या मापाशी असलेले जे गुणोत्तर आहे ते किती आहे 2/5 आहे. तर त्या कोनाचे पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? बघा, एक आपण कोन घेतला ज्याचं नाव आहे x किंवा त्याची किंमत किती आहे x आणि त्याच्या कोटिकोनाचे माप. आता याचा कोटिकोन जर घेतला एक्सचा जर कोटिकोन काढायचा तो काय आपल्याला माहिती आहे की कोटिकोन ही काय असते जोडीत असते आणि त्याची किंमत किती असते ते दोघाची बेरीज ही 90 असते. मग एक्सचा कोटिकोन काय येईल आपल्याकडे 90 वजा x येईल, बरोबर. आणि त्याच्यानंतर कोटिकोनाच्या मापाचे एक कोन घेतला आपण x त्याच्या कोटिकोनाचं माप घेतलं आणि त्याच कोनाच्या पूरक कोनाच्या मापाशी असलेल्या. आता याचा जर पूरक कोन काढायचा आपल्याला तर आपल्याला जसं आपण इथे याचा कोटिकोन काढला तसा पूरक कोन काढूया. तर पूरक कोनाची जोडीची जी बेरीज असते ती किती येते 180. म्हणजे एक्सचा जो पूरक कोन येईल त्याची बेरीज त्याची किंमत किती येईल 180 वजा x येईल, बरोबर. आणि यांचं जे गुणोत्तर दिले आपल्याकडे तर यांचं जे गुणोत्तर आहे तर ते गुणोत्तर आहे आपल्याकडे 2/5 म्हणजेच 2/5, बरोबर. तर आपण याला सोडवू शकतो. आता पहा, याला सोडत असताना हे 5 इकडे गुणाकारात जातील म्हणजे 5 कंसामध्ये 90 वजा x कंस पूर्ण बरोबर 2 कंसामध्ये 180 वजा x. आता याला आपण गुणूयात. तर 9 5 45 450
वजा 5x, 5नं 90 गुणलं, 5नं xला गुणलं, नंतर 2 गुणिले 180 तर 360, 18 दोन्ही 36, 360 आणि 2 गुणिले वजा x म्हणजे वजा 2x. आता सारखे सारखे पद एक साईड करू, बरोबर. तर इथे 450 वजा 360 बरोबर 5x वजा 2x. 5x मधून 2x गेले म्हणजे राहिले इथे 3x आणि इथे 360 450 मधून किती चाललेत आपले 360 म्हणजे किती राहिले 90, कारण 15तून 6 गेले, इथे 9 राहतील, किती राहतील 90. म्हणजे x बरोबर किती येते तर 90/3 म्हणजेच x बरोबर 30. आता x म्हणजे त्या कोणाचं माप किती आहे आपल्याकडे 30 अंश, पण आपल्याला त्या कोणाचं माप विचारलं आहे का तर नाही, आपल्याला विचारलं आहे तर त्या कोणाचे पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर. आता इथे पूरक कोण कोणता आहे तर पूरक कोण म्हणजे 180 वजा x. मग आपल्याला आपण तो कोण काढला तर पूरक कोण काढावा लागेल त्याचा, तर पूरक कोण किती आहे आपल्याकडं 180 वजा x म्हणजे 180 वजा 30, तर उत्तर आपल्याकडे येईल 150. मग पूरक कोणाचं माप किती आहे 150. पण आपल्याला पूरक कोणाचं माप काढायचं आहे का तर नाही, आपल्याला विचारले गुणोत्तर विचारले कशाचं तर या कोणाचं आणि या कोणासोबत असलेल्या पूरक कोणाचं. तर पूरक कोणाचं म्हणजे 180 वजा x आणि हे आपण काढलेले xची किंमत आहे आपल्याकडे 30 आणि याचा जो पूरक कोण आहे तर पूरक कोण आपल्याकडे किती आहे, पूरक कोण आहे पूरक कोणाची किंमत आलेली आपल्याकडे इथे 150 बरोबर. तर आपण हे शून्य कटले तर 3 1 3, 3 5 15 म्हणजे 1/5. म्हणजेच आपल्याला गुणोत्तर काय लिहिता येईल याचं तर गुणोत्तर लिहिता येईल 1/5 हे गुणोत्तर येईल. तर 1/5 हे गुणोत्तर आपल्याला दिसते का कोणत्या पर्यायामध्ये, पहिल्या पर्यायामध्ये नाही, दुसऱ्या पर्यायामध्ये दिसते 1/5, म्हणून दुसरं पर्याय हे काय असेल योग्य असेल. पहा त्यानंतर 42 आपल्याला प्रश्न दिला आहे की एक समभुज त्रिकोणाची जी प्रत्येक बाजू आहे तर प्रत्येक बाजू किती आहे आपल्याकडे 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आपल्याला काढायचे आहे. बघा आता आपल्याला सांगितले समभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण म्हणजेच काय तर असा त्रिकोण काढल्यानंतर ज्या त्रिकोणाची प्रत्येक बाजू ही काय असेल सारखी असेल त्याला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो. परंतु इथं आता पाया पण नाही आणि उंची पण नाही. मग आपल्याकडे त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटलं की काय येते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. परंतु या सूत्राचा आपल्याला इथं वापर करता येईल का तर नाही, कारण इथं आपल्याला पाया पण दिला नाही आणि उंची पण नाही. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी दुसरं कोणतं सूत्र आहे का तर आहे, तर ते आहे हिरोचे सूत्र. काय तर हिरोचे सूत्र. आता हिरोचे सूत्र काय आहे तर हिरोचे सूत्र आहे वर्गमुळात यस कंसामध्ये यस वजा ए यस वजा बी आणि यस वजा सी असं आहे आपल्या हिरोचं सूत्र. मग आता याच्यातला यस म्हणजे काय तर यस म्हणजे अर्धपरिमिती आणि ए बी सी हे काय तर या त्रिकोणाच्या ए बी सी ह्या तिन्ही बाजू आहेत बरोबर. या तिन्ही बाजू म्हणजे ए बी सी आणि यस म्हणजे काय तर अर्धपरिमिती म्हणजे ए अधिक बी अधिक सी भागिले 2. यस म्हणजे त्यालाच आपण सेमी पेरिमीटर किंवा अर्धपरिमिती असं म्हणतो. मग आता आपल्याला इथे सांगितलं आहे, आता इथं काय सांगितलं आहे तर प्रश्नामध्ये आपल्याला दिलं की प्रत्येक बाजू ही किती आहे 22 सेंटीमीटर आहे. प्रत्येक बाजू किती आहे 22, कारण समभुज आहे आणि समभुज असल्यामुळे सगळ्या बाजू जर सारख्या असतील तर ए बरोबर बी होईल आणि बी बरोबर सी आणि सगळ्याची किंमत किती यायली आपल्याकडे 22 यायली बरोबर. तर मग आपण इथं किमती मांडू शकतो. त्यापूर्वी आपण यसची किंमत म्हणजे अर्धपरिमिती काढू. तर 22 अधिक 22 अधिक 22 भागिले 2, तर 22 अधिक 22 अधिक 22 म्हणजे 66 भागिले 2, तर हे किती येईल 33. किती येईल
33. म्हणजे यशची किंमत आपल्याकडे आली आहे 33. तर आता हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरता येतो आणि याच्यात आपण किमती मांडूयात. पहा, यशची किंमत 33, त्याच्यानंतर कंसात पुन्हा यशची किंमत 33 वजा एची किंमत 22, पुन्हा एसची किंमत 33 वजा बीची किंमत आहे, कारण सगळे सारखे आहेत म्हणून इथं पण 22, त्याच्यानंतर कंसामध्ये 33 वजा 22, 33 वजा 22. आणि आता हे पूर्ण सोडवत असताना पहा, 33 वजा इथं 33 वजा 11, 33 वजा 22 म्हणजे किती येईल उत्तर इथे 11. पुन्हा इथे 33 वजा हे 22 म्हणजेच किती येईल 11. पुन्हा 33 वजा 22 म्हणजे पुन्हा किती येईल 11. आता लक्षात घ्या, इथं गुणाकार करायची गरज नाही आपल्याला. तर 33 म्हणजेच काय, तर 33 म्हणजे 3 गुणिले 11. 33 म्हणजे काय 3 गुणिले 11. त्याच्यानंतर हे गुणाकारात पुन्हा 11, त्याच्यानंतर हे गुणाकारात पुन्हा 11, त्याच्यानंतर हे गुणाकारात पुन्हा 11. आता बघा, 11 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 बरोबर. आता एक जर आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायची तर याच्यातला एक घेऊ आणि याच्यातला एक घेऊ बरोबर. तर काय येईल 11, यामधला एक 11 घेतला बाहेर आणि यामधला एक 11 घेतला, म्हणजे 11 11 वर्ग असते. 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग आणि वर्ग वर्ग वर्गमूळ कॅन्सल होतात, म्हणून आपण असं केलं सोपं करण्यासाठी. आणि इथं राहिलं काय, तर राहिले 3. तर 11 गुणिले 11, तर 11चा वर्ग येतो 121 वर्गमुळात 3. म्हणजे जे क्षेत्रफळ आहे कशाचं, तर समभुज त्रिकोणाची बाजू जर 22 सेंटीमीटर असेल तर आपल्याला या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोचे सूत्र वापरावं लागेल. हिरोचं सूत्र वापरल्यानंतर त्याची अर्धपरिमिती काढावं लागेल, त्याच्यावरून अर्धपरिमितीची किंमत काढावं लागेल आणि त्या पूर्ण किमती आपण हिरोच्या सूत्रामध्ये टाकल्या की आपल्याला असं सोडवून शेवटचं जे उत्तर आहे ते आपल्याला 121 वर्गमुळात 3 असं मिळेल. तर अशा प्रकारे आपण हे इथे गणित पाहिलेलं आहे. आणि बरं, 121 वर्गमुळात 3 इथे पर्याय दिसतो का, तर पहा, पहिला पर्याय आहे 66 चौरस सेमी, याला आपण चौरस सेमी म्हणता येईल, सेमी बरोबर. तर दुसरा पर्याय आहे 121 चौरस सेमी, नाही दुसरा पण पर्याय नाही आपल्याकडे. तिसरा पर्याय दिलेला आहे आपल्याकडे 120 वर्गमुळात 3 सेमी, तर तिसरा पण नाही. आणि जो चौथा पर्याय दिलेला आहे, तर चौथा पर्याय आपल्याकडे काय दिलेला आहे 121 वर्गमुळात 3, आणि जो आपला काय योग्य पर्याय आहे आपल्याला असं इथे म्हणता येईल. 43वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. किती, 20% गुण कमी मिळाले, तरी अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. आता बघा, थोडंसं किचकट म्हटल्यापेक्षा थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन आहे. अर्पिताला अजयपेक्षा किती आहेत, तर 20% गुण कमी मिळालेले आहेत बरोबर. बघा, जर म्हणजे इथं अजयला गुण काय तर जास्त आहेत, कोणापेक्षा, अर्पितापेक्षा. किती टक्के, तर 20% बरोबर. बघा आता, म्हणजे अजयला जर 100 गुण मिळत असतील तर अर्पिताला किती 80 गुण मिळतील बरोबर. परंतु त्यांनी विचारलं काय की अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळालेत. आता बघा, अशा प्रश्नाच्या वेळेस आपल्याला 80% अर्पिताला किती पडले आहेत 80% किंवा 80 गुण मिळू, कारण अजयच्या तुलनेत करायला ना आपण अजयला मानले 100, तर अर्पिताला किती पडले 80 गुण मिळाले. कारण 100चे 20% आपण सोडून दिले, 20% कमी मिळाले ना अर्पिताला. म्हणजे अजयच्या तुलनेत अजयच्या जे गुण येतात त्याचे 80% कोणाचे असतील अर्पिताचे, आणि 100चे 80% म्हणजे 80 येतात. तर बघा, अर्पिताला किती आहेत 80%, 80 मार्क आहेत. आपण म्हणू ते x% त्यांना गुण मिळाले. कोणाच्या पटीमध्ये, तर अजयला किती गुण मिळाले, तर 100. आता बघा, हे शून्य कटले,
बरोबर. त्यानंतर बेचूक 8 आणि बेपंच 10 म्हणजे 4x बरोबर हे 5 गुणाकारात जातील तर 100 गुणिले 5 होईल. तर x बरोबर 100 गुणिले 5 छेद 4. तर 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे x बरोबर 25 गुणिले 5. तर x बरोबर 125%. पहा म्हणजेच अर्पिताचे 80 गुण आहेत आणि त्याचे 125% व्हायले. बरोबर. म्हणजे 80 जर 100% काढले आपण तर 125 वजा 100 उत्तर किती येईल? 25%. आलं लक्षात. तर आपल्याला अशा प्रकारे जे अर्पिताला जे गुण मिळालेले आहेत, किती टक्के गुण जास्त मिळाले आहेत कोणाला? तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? तर ते 25% गुण जास्त मिळाले. आलं लक्षात. तर आपल्याला याचं उत्तर किती येईल? पहिल्याच पर्यायामध्ये सापडते ते म्हणजे किती आहे तर 25%. कारण अजयला जास्तीचे गुण मिळाले आहेत कोणापेक्षा? अर्पितापेक्षा. किती टक्क्याने? 20%. अजयचे गुण आपण 100 मानले, अर्पिताचे मग गुण किती होणार? 80 होणार. मग अर्पिताचे 80 गुण त्याची टक्केवारी काढली, त्याची तुलना आपण कशासोबत केली? अजयच्या गुणासोबत केली. तर त्याचं उत्तर म्हणजे आपल्याला एक्सचं किती आलं? 125%. म्हणजे 125% कोणाचे व्हायलेत? हे अर्पिताचे व्हायलेत. आणि अजयचे किती आहेत? हे अजयचे किती यायले? ते 125% दरम्यान यायलेत आणि 125 वजा 100 100% कोणाचे आहेत? तर हे अर्पिताचे म्हणजेच 80%. 80 गुण आणि 100 गुण म्हणजे 125 गुण. तर याची वजावट केली तर 25% हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे.